घे भिव घे गजबा घे माय शेवंताबाई वाढ रखमाबाई वाढ ताराबाई वाढ घे माय तुला घे फेर घे का तुला नांदिरी अंदर गंगाबाई वाढ घे माय ताराबाई वाढ घे माय तुला घे फेर अगं पप्या तुला ये पिंट्या तुला नतवारे तुला ये गोऱ्या पण पोरा तुला 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 या बाई तुला प्रगट बाई याची आई वाढगी माय रोण्याची आई वाढगी माय बिबेची आई वाढगी माय तुला देखील अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही खेडेगावामध्ये आल्यानंतर मावशी कुठंतरी कुंकू पाहायला मिळतं शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून मला म्हणावं वाटतं कुंकूवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला वारशाला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला कुठं बाथरूमच्या पाईपाला नवरा कुठं बाथरूमच्या पाईपाला सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्त्व जर ऐकावं वाटत जर असेल मावशी तर आमच्या सीतामयाकडून ऐकावं ज्यावेळी सारण्यामध्ये सीतामया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले मग आमच्या हनुमंतरायाने सीतामयाला प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे शेंदूर लावता या कुंकवाचं महत्त्व काय त्यावेळेस सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं ही सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले बुरगुंड ठोकळ बसले की बघा वाडायच्या नावानं बोंबा दादा इके अर्धे कोर भाकर घेऊन ये गटगट पेटलं घेऊन ये तुला शिया देते पिना देते डिस्कचा मनी देते मुराड शेंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळाय खुळखुळा देते घेऊन ये कच्चाई बयवाड मच्छाई बयवाड वराई बयवाड वामनाई बयवाड गोधाई बयवाड कलंकाई बय वाडगे माय चार युगाची काठे पोतडी दशावतार खिळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी बुरगंड वैतला वाडकी वरल्याळीच्या का त्या चष्म्यातून शोधून बघते मावशी पण का वाढना वाडकी बसकिरा पेंट्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही गरीबी बस म्हणलं तर बसत नाही मला म्हणतो चिंचपूरला यायचंय शांत बस सिस्टीम वाला आपला काका आहे घेऊन येतो तुला कर्कश पडा बिस्कुट पडा शांत शांत बस के शांत नाही मामा आहे मामा घेऊन येत मला बी कळतंय तुला 500ची नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत नाही हा शांत शेट्टीमाला घेऊन येत साई साऊंडवाला आहे साऊंडवाला घेऊन येत बस शांत अरे की घेऊन
हॅलो. नुसता हसतो, तो बी धंद्याला चालाय, मी बी धंद्याला चालले. बघ शांत बस त्या. ना ओ ओ ओ ओ ओ. बस के मोर द्या शांत. बस के शांत. बस के. बापावर गेलोय बघ तेव्हा, कुठे गेलो की बघा तेव्हा. वाडगे माय इकडे येऊन वाढ की दादा, तेवढ्याला यायचं म्हणजे टॅक्स लागते. जाणे भक्तीचा जिवाळा आणि तोची दैवाचा पुतळा मनाला आनंद वाटून सन्माननीय विशाल बापू ढगे या गावचे सरपंच बाळाचे मामा बाळाच्या खाऊसाठी 500 रुपयाचा बहुमान दिलेला आहे. मंडळ आपलं ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सरपंच साहेबांनी 501 रुपयाचं दिलं बक्षीस. ऐका, दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय. दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय. आमच्या सरपंच साहेबाचं नाव घेते, रस पेलय म्हणलं मा. वाडगे माय कच्छ मच्छवरा बघता लागे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी. भक्त प्रल्हाद कुरकुला रचिला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा. चप्पल मावश चप्पल ते कोणाचा आणला ते. दमा 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 जा ते इकडून नका माय चल तिकडून म्हणाले. चल गे ती बॉम्ब लायले. चल आपलं आपलं ते इकडच मागे बघ. चंद्रकांत वैद्य त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं. कातण्याचं ना नाही पान कसं रंगलं. आमच्या चंद्रकांतरावांनी पिक्चर दाखवलं, तुमचं आमचं जमलं. वाडगे माय चला. ते आता कशाचं ऐकत त्या. वैभव जाधव यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आका ए आका दमाल. हा दमान दमान दमान. पोत पोत आणलं होतं माझं. आता उठू नका, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. एक जण उठलं की सगळेजण त्यांच्याकडे बघते, तो थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ऐका. वाडगे ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमा तटी उभी राहिले से बयो. बुरगुंडा होईल बया ग.
का वाडकी चष्म्यातून शोधून बघते मावशी नाकाला पदर लावलो वाडगे माय वाडके दादा वाडके इकडे शाली पांघरून बसली होती बघा निवांत उगा आपलं गरमीला उगा गरम उगा वाडगे सिस्टीमाला वाडके काहीतरी बरं माझ्या बसलं तर ये सिस्टीमाला साई सिस्टीमाला ते ह्याला हीच होती वाटते कोणतं कोणतं डोकेवाडी हा डोकेवाडीला ते जुनं गिर आहे का माझं ती देणार का त्याचं कारण आहे ती बी धंद्याला चालय मी बी धंद्याला झाली ती काय फुकट आलं नाही मी बी वाडगे वाडकी दादा वाडकी काहीतरी त्या 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 चष्म्यातून बघतो पण का वाढा ना वाडके काही ऑनलाईन कर हिरवा दाखव पण वाडकी त्या पाठीमागून येते नोट ये दे ये दे ये दे ये दे सांगा ना साई साऊंड सिस्टीम तुमचं नाव विशाल का तेजस बरं ऐका 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 नाव घेते आज आपल्या चिंचपूर आज आपल्या ढगे चिंचपूर या नगरीमध्ये भारुडासाठी सुंदर अशी माईक सिस्टीम साई डीजे वाला विशाल आणि तेजसचं नाव घेते पुष्पराज झुकेगा नाही सांग गोड सिस्टीम नाद करते का चिंचपूरचा सप्ताह माय यायलाच लागतो त्यांनी सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद वाडगे माय भक्त कुंडली का कुरकुला देखो विटेवर समचरण ठेवणी भक्ताला की अनुदिनी करकटी उभी राहिले शिवाय बुरगुंडा मावशी बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो मावशी तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे मावशी तुला ज्ञान होईल बाबा तुम्हाला बी ज्ञान होईल मग मावशी आम्हाला महाराज नेमकं कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशा अवताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आई कुणा सांगितला संती जे जे कार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखो नि माय भक्त पुंडली कुरकुला देखो मावशी भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी तर खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे माझ्याकडे थोडं लक्ष द्या कारण तुम्ही शांत असं बसलेले असल्यात मला काहीतरी तुमच्या पुढे सांगता येईल पण तुम्ही जरा विक्षेप जरा असल्यामुळे मला बी आता काही ऐका भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी तर खऱ्या अर्थानं मावशी बाप नेट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते पिणारच घेऊ होय बाबा कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे वय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड म्हणतोय यंदा आंबे कसे लागले नाहीत रे येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं मावशी मला एवढंच सांगायचंय की आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे अभिषेक जाधव बाळाला दिलेत बिस्किट पुढे आणि एकच आणला ब्रँड र 20 50 हॅपी आणावं का नाही जरा बरं असू दे महादेव ढगे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत मंडळ आपलं ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद ऐका मी काय सांगतो माझ्याकडे थोडं लक्ष द्या ऐका हा ऐका
म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. मीही सांगत होतो ऐका. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ते शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला. 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली, बंगला बांधला. आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं बघा, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती, जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून आता बरं झालं आलं बाबा. नाहीतर उद्या बाया म्हणायच्या चितपूर मधल्या, माय त्या बुवाचं बारूद ठेवलं, लातरून बोलिलं, त्याचं बारूद ठेवलं, त्याच्या बारुडाला कुत्र बी नव्हतं. बरं झालं इथं येऊन हाजरी लावली त्यानं बिचाऱ्यानं. बस माय बस, बाया तर बसना गेल्या, तू तरी बस. आका पैसे चालले ते गेलं बिचार. ऐका 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 माझ्याकडे लक्ष द्या. मी काय सांगत होतो, म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. मग नाहीतर ते मावशी डुलतच येणार. बघा बाबा, जे मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर जरूर नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम उतर जाएगी, एक बार मेरे हरे नाम का प्याला पी कर तो देख, तेरी जिंदगी सुधर. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, गोट गोट संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. विशाल सुरवंशी यांच्याकडून चाललेल्या बारोडा करता 51 रुपयाचा बहुमान आलेला आहे. मंडळ आपलं ऋणी आहे. धन्यवाद. म्हणून चांगल्या एक संका विनोदातून भूमच्या स्टँडवर मावशी एक जण पेलं, बाबा पेलं ते पेलं, घरी यावं का नाही आपलं आपलं इकडे गाडी धरून आपलं आपलं. हा हा ते आणलं बघ. ये 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 योग मा योग. आण आण माझं लेकरं तरी खायला उद्या. आण ग माय आण ग. बायको म्हणली काहीच आणत नाव बाय, तुम्ही दिसतं बारोडाला जाऊ देता. बिस्किट पडे इकडं निखिल परंकर त्याने सुद्धा येऊ का मावशी ऐका नाही ड ड ड डंग चिक ड डंग. असू दे असू दे असू दे. निखिल परंकर अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. निखिल परंकरचं नाव घेते चांगल्या बोले. धन्यवाद. ऐका जमलं जमलं. आणि का मला काय लागले वजू गाडी आणली. ऐका ऐका चला आता आता विक्षेप नका करू. ऐका मी काय सांगत होतो, भूमच्या स्टँडवर मावशी इतकं पेलं 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 ते पेलं, घरी यावं का नाही आपल्या आपल्या चिचपूर गावला नाही. तिथंच पडलं, जिथं पडलं तिथं डुकराची जागा होती बस स्टँडच्या पाठीमागे जाऊन. जिथं पडलं डुकराच्या जागेवर पडलं. तेव्हा डुकर जरा लेट आला, जरा संडे होता. संडेला तसा विचार केला तर डुकर लेटच येते ती. हां संडे होता, डुकर जरा लेट आला. म्हणलं आपल्या जागेवर कोणतरी दुसरा कार्यकर्ता दिसतोय, त्याला म्हणला एक दिवस आपला ॲडजस्टमेंट करू. ती जाऊन ह्या डुकराच्या कडेला ते डुकर जाऊन पडलं पडलं पडलं. ह्यानं उचलला हात, त्या डुकराच्या डोक्यावर हात फिरवू लागला. हात फिरवत फिरवत पाठीवर हात फिरवून शिपटीवर हातवर फिरवत म्हणू लागला, पप्प्याची आई रोज बुचडा घालते, आजीने घातल्या वाटतं. इतकं अवघड आहे महाराज. एकदा इष्टीला माझ्याकडं एक जण बसलं महाराज, माझ्याकडं आलं मला म्हणला महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी बाबा जय हरी. ती म्हणला महाराज राव का. मी म्हणलं होय महाराज. मला वाटलं पोटरा राव का.
काय का नाही उगाच्या उगा बसलं बसलं मावशीन ती माझी मांडी खाजवायला. म्हणलं बाबा माझी का मांडी खाजवायला व ती म्हणला ही तुमची आहे. मी म्हणलं होय माझी आहे. ती म्हणला मग माझी कुठं गेली. इतका अवघड आहे मावशी. रोज एका गावात जातो लोकांच्या पाया पडून बाबा आम्ही हेच सांगतो. काय सांगतो? विनंती मी करतो तुला हात जोडून, विनंती मी करतो तुला पाया पडून. अरे तेरा बाबा दारूचा नाम मावशी. मी खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे म्हणलं का नाही. पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. मावशी माझा लातूर जिल्हा आहे, लई लांब नाही. मी तुमच्यापासून 100-150 किलोमीटर अंतरावर आहे. ऐका, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये दादा अहमदपूर म्हणून तालुका आहे. बघा ऐका, तुम्हाला माहिती असेल अहमदपूर म्हणून तालुका आहे. त्या अहमदपूर तालुक्यातली मावशी एक तुमच्यासाठी बातमी सांगतो. तुमच्यासाठी सांगतो महिला मंडळ, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर म्हणून तालुका आहे. त्या अहमदपूर तालुक्यातली अशी बातमी होती मावशी. मुलगा पोटात असताना, बघा लक्ष देऊ नाही का, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बघा मावशी, कळतंय का? खरी बातमी आहे, मी तुम्हाला खोटी नाही सांगत. अशी बातमी होती की मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखतगत झाली. कळालं का नाही मावशी? चहा केलाय तेवढा चहा घेऊन जावा. अहो खरं आहे मावशी हो. आणि खरं सांगा मावशी हो, आपल्या लेकरू पोटात असताना काय करते? माझ्या नवऱ्याची बायको बघते, होणार सून मी ह्या घरची बघते. आई आपली रोज 7 वाजता 7 जन्माच्या गाठी बघते. खरं सांगा मावशी हो, आपल्या आईनं जर असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही? संस्कार इथून सुरू होतात. मदालसेनं लेकराला उपदेश केला होता. आणि आता जरा आपण फेब्रुवारी महिना जरा जवळच आलाय बघा. आपण फेब्रुवारी महिन्यात काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या म्हणतो. मग पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात. टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या मी तुम्हाला सांगून जाईल. शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र मुजरा मानाचा जिजाईला. चांगले संस्कार केले पाहिजेत. नाही तर एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो बघा. आता ऐका, आणखी ड्रेसिंग सुद्धा चेंज झाली हो. आधी मावशी नऊवारी साडी असायची, डोके 1 रुपयाच्या शिक्क्या एवढा कुंकू लावलेला असायचं. पुन्हा त्याच्यावरची झाली सहावारी झाली. पुन्हा निघाली पंजाबी ड्रेस. जाऊ द्या, ती सुद्धा ॲडजस्टमेंट झाली. पुन्हा निघाले जीन्स पॅटर्नवरील टी-शर्ट, निघाला पैलवान. पुन्हा आता नवीन एक पद्धत निघालाय गवळी महाराज गाऊन. त्याची एक लई भारी पद्धत आहे. आहा से आहा तक, कुठं स्पीड ब्रेकर नाही, कुठं खड्डा नाही, कुठं काय गतिरोधक काय सुद्धा नाही. आहा से आहा तक. रात्रीचे 12 वाजलेले असावे, अमावस्याची रात्र असावी, केस मोकळे सोडलेले असावे, गाऊन घातलेला असावा आणि मागून बघावं दुसऱ्या दिवशी अटॅकच. बाबा काय झालं हो. इतका अवघड आहे. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो. डोक्याची हेअरस्टाईल बदलण्यापेक्षा जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी माणसानं डोक्याची हेअरस्टाईल बदलावी. नक्कीच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल. बघा कळतंय का? जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल, फक्त जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू देऊ नका. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल. पण जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली, अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. चांगलं जगा. आणखी
आणखी एक भारोड घ्यायचं का? हा एक उठून चालले जाऊ. किती वाजले तो? 12:30 वाजले. ती 1 वाजता आपण कार्यक्रम शेवट करू. मावशी अर्ध्या तासात म्हणजे आणखी 20-25 मिनिट. हा तुम्हाला बी कशाला ताण उद्या आणि उद्या सकाळी उठा. जी डॉक्टर चंद्रकांत वैद्य यांच्याकडून चालू असलेल्या भारुडाकरता 501 रुपयाचा बहुमान आलेला आहे. मंडळ आपल्या ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वैभव जाधव गवळी महाराज वा आपल्या भागाचं भूष. आणि तुमच्याकडे येण्याचं एकमेव कारण म्हणजे आमचे गवळी महाराज आहेत. मावशी ओ मावशी इकडं पत्ता तुमच्याकडे आला म्हणजे कसा. आमच्या आदरणीय आमचे गवळी महाराजांच्या यांच्याकडून हा संपर्क झाला आणि तुमच्या सर्व मला मायबापांच्या दर्शनाचा योगायोग आला. आवर्जून या ठिकाणी आज आवर्जून महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भागाचं वैभव आहे. ऐका एका गावात 4-4, 5-5 कीर्तनकार तयार होऊ शकतात पण भारुडाकडे कमी दुर्लक्ष झाले हो. कुठंतरी आमच्या जिल्ह्यात कमीच क्वचित 1-2-4 भारुडकार असतील बघा. झालं लातूर जिल्हा संपला. 3च असतील. आणि कार्यक्रम करणार तर सोंगी भारुडा तर मी एकटाच आहे लातूर जिल्ह्यामध्ये. दुसरा नाही. असं आहे भारुडाकड. हां पण आपल्या भागामध्ये भारुडकार ज्यांचं अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे. आमच्या भागामध्ये कंटिन्यू असतात महाराज. लातूर जिल्हा, कर्नाटक, इकडं सोलापूर जिल्हा कंटिन्यू कार्यक्रमाला असतात. ते आपल्यापासून जवळचे आहेत. हां कसं आहे मावशी पहिल्या दिवशी भारुड झालं महाराजांचं. त्यांच्यामुळे योगायोग आला. आणखी एक भारुड अपलोड करायची. 1 वाजता कार्यक्रम शेवट होणार. आणि 20-25 मिनिट कार्यक्रम. मावशी कुणी उठून जाऊ नका मावशी. झालं आता झालं एक कार्यक्रमाचा समारोप म्हणून आपण छत्रपती शिवाजीराजांचं गीत ऐकू. ओके ऐकायचं का? नगर ऐकायचं पवाडा ऐकू मस्त. मग तुम्ही उठ गेलात मी आता कोणाला सांगणार आहे मंडपाला. त्याच्यामुळे कोणी जागा सोडू नका. अविनाशी दाते आतर अविनाशी दाते त्यांनी सुद्धा 4 पार्लेजी बिस्किट पुढे दिलेली आहेत. कुठं आहे त्या? हा गेले मागे पंचायत मध्ये घेतली पंचायत करून. काय ऐका त्यांच्यासाठी बी एक नाव घेते. वा छान दिसत आहेत राव. गेले मागे. ऐका महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून आमचे अविनाश दादा दिसतात छान म्हणून त्यांना ठेवते बघण्याखाली झाकून. एकदा हातानं टाळी वाजवायची. 1 भारुड करायचं मावशी. 1 भारुडामध्ये मी कार्यक्रम शेवट करणार. 25 ते अर्धा तासात जिकडे तिकडे ज्ञानबा तुकाराम. कार्यक्रमाचा समारोप एक छत्रपती शिवाजीराजांचा पवाडा ऐकायचा आणि पुन्हा घरी जायचं. एक गवळण म्हणा सुंदर अशी एक महाराजांची गवळण ऐकायची. चला 1-2 मिनिटात सुंदर असं दुसरं भारुड. त्याआधी एकदा हातानं टाळी मुखानं नामस्मरण टाळी वाजून भजन बोला विठ्ठला